नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्या समोर असं एक सत्य घेऊन आले आहे, जे ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारा येईल. उद्या आहे फाल्गुन संकष्टी चतुर्थी. आपण अनेक वेळा उपवास करतो, पूजा करतो, पण तरीही मनातली इच्छा का पूर्ण होत नाही? का आपल्या घरातील गरिबी का जात नाही? मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात, कारण आपल्याला बाप्पाला साकडं घालण्याची ती गुप्त पद्धत माहिती नाही. उद्याच्या चतुर्थीला एक असा दुर्मिळ योग जुळून आला आहे, जो कित्येक वर्षांनी येत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 10 उपाय सांगणार आहे, जे तुमच्या आयुष्याचं सोनं करतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाप्पाच्या कानात बोलायचे ते 2 रहस्यमयी शब्द कोणते आहेत, ज्याने तुमच्या आयुष्याचे कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे एकही सेकंद हा व्हिडिओ मिस करू नका. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गणपतेय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या घरी घेऊन येईल. माहिती आवडली तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, संकष्टी चतुर्थी मुहूर्त 6 मार्च 2026. उद्या 6 मार्च 2026 शुक्रवार आहे. संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. चतुर्थी तिथी प्रारंभ 5 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 पासून, चतुर्थी तिथी समाप्ती 6 मार्च 2026 रात्री उशिरा. चंद्रोदय वेळ 6 मार्च रात्री 9:15 ते 9:30 दरम्यान. उद्याचा उपवास हा पूर्ण दिवस पाळून रात्री चंद्रदर्शनानंतरच सोडावा. जर तुम्हाला काही कारणामुळे उपवास झेपत नसेल, तर किमान सात्विक आहार घ्यावा आणि बाप्पांची सेवा करावी. प्रभावी तोडगे आणि उपाय. ज्या मातांना वाटते की आपल्या मुलांनी अभ्यासात चमकले पाहिजे किंवा ज्यांना नोकरीत यश हवे आहे, त्यांनी उद्या बाप्पाला 21 दुर्वा अर्पण कराव्या. पण लक्षात ठेवा, या दुर्वा साध्या नसाव्यात. 3 किंवा 5 अशा दुर्वा तुम्ही बाप्पांना अर्पण करू शकता. अशा पानांच्या 21 जोड्या बनवा. त्या जोड्यांना लाल धाग्याने बांधा आणि त्यावर थोडा शेंदूर लावा. ओम गणपतेय नमः म्हणत या दुर्वा बाप्पांच्या डोक्यावरती अर्पण करा. बुद्धीची देवता बाप्पा तुमच्या मुलांचे नशीब नक्कीच उजळवेल. पैसा येतो पण टिकत नाही. मग उद्या बाप्पांच्या चरणी 1.25 मीटर पिवळ्या रंगाचे सुती कापड ठेवा. त्यावर 1 सुपारी, 2 लवंगा आणि थोडीशी अक्षता ठेवा. पूजा झाल्यावर हे कापड आपल्या तिजोरीत ठेवा. पिवळा रंग हा समृद्धीचा आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही. जर घरात कुणी सतत आजारी असेल, तर बाप्पाला 21 मोदकांचा किंवा 21 बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. हा नैवेद्य दाखवताना बाप्पाला प्रार्थना करा की घरातील सर्व व्याधी दूर होऊ देत. हा प्रसाद घरातील सर्वांनी ग्रहण करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आरोग्यात सुधारणा होते. घराला नजर लागली असेल तर उद्या आपल्या मुख्य दारावरती शेंदराने दोन्ही बाजूला स्वास्तिक काढा. स्वास्तिकाच्या खाली शुभ लाभ लिहा. हे चिन्ह केवळ सजावट नाही, तर ते एक संरक्षक कवच आहे, जे तुमच्या घराला वाईट नजरेपासून वाचवेल. ज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, त्यांनी उद्या संध्याकाळी बाप्पांसमोर बसून विघ्नहर्ता गणेश स्तोत्र वाचावे. जर तुम्हाला वाचता येत नसेल, तर मोबाईलवरती लावून ते तुम्ही शांतपणे ऐकावे. हे स्तोत्र कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी रामबाण उपाय मानले जाते. लग्नाचे वय उलटून चालले आहे, मग उद्या
लग्न जमण्यासाठी बाप्पांना 5 अख्खी हळकुंड अर्पण करा. ही हळद अर्पण करताना ओम नमो गणपतेय नमः किंवा ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा जप नक्की करा. बाप्पांच्या कृपेने विवाह कार्यातील सर्व अडथळे दूर होऊन मंगल कार्य लवकर पार पडेल. बाप्पा आणि त्या माऊलीचा विश्वास. मित्रांनो, उपाय तर मी तुम्हाला सांगितलेच, पण हे उपाय करताना मनात भाव कसा असावा यासाठी एक छोटीशी पण डोळ्यात पाणी आणणारी सत्यकथा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे ती कथा नक्की नीट ऐका. एका छोट्याशा गावात एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत होतं. घराची परिस्थिती बेताचीच होती. त्या माऊलीचा म्हणजे घराच्या लक्ष्मीचा बाप्पावर अलोट विश्वास होता. तिचा एकुलता एक मुलगा खूप हुशार होता. पण अचानक त्याला एका गंभीर आजाराने त्रासलं होतं. डॉक्टरांनी हात टेकले होते. औषध उपचाराला पैसे नव्हते आणि घरातील वातावरण पूर्णपणे नैराश्यानं भरलेलं होतं. उद्या संकष्टी चतुर्थी होती. त्या माऊलीने ठरवलं की आज बाप्पाकडे शेवटचं साकडं घालायचं. तिने दिवसभर उपवास केला, पण तिच्याकडे बाप्पाला चढवायला ना मोदक होते ना फुलांचा हार होता. तिने फक्त बागेतून एक साधं लाल जास्वंदाचं फूल तोडलं आणि बाप्पांच्या चरणी अर्पण केलं. रात्री चंद्रोदय झाला. तिने चंद्रदर्शन घेतलं आणि बाप्पाच्या मूर्तीसमोर ढसाढसा रडू लागली. तिने बाप्पांच्या कानात फक्त 2 शब्द सांगितले आणि आपल्या मुलाच्या आरोग्याची भीक मागितली. तिने म्हटलं, "बाप्पा, तू विघ्नहर्ता आहेस ना? मग माझ्या लेकाचं विघ्न का दूर करत नाहीस?" तिने पूर्ण श्रद्धेने तो गुप्त मंत्र उच्चारला, जो मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. मित्रांनो, विश्वास ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळीच चमत्कार झाला. त्या मुलाच्या प्रकृतीत अचानक सुधारणा होऊ लागली. जो मुलगा डोळे उघडत नव्हता, तो आईला हाक मारू लागला. डॉक्टरांनी याला मिरॅकल म्हणजे चमत्कार म्हटलं. पण त्या माऊलीला माहीत होतं, हा चमत्कार डॉक्टरांचा नाही, तर तिच्या बाप्पांचा अढळ विश्वासाचा आहे. तिने बाप्पांची सेवा केली होती. त्या सेवेचं फळ बाप्पांनी तिला दिलं होतं. म्हणूनच तुम्हाला सांगते, तुमच्याकडे बाप्पाला द्यायला सोन्या-चांदीचे दागिने नसले तरीही चालतील, पण तुमच्या डोळ्यातलं पाणी आणि मनातला विश्वास बाप्पाला नक्कीच पावतो. तो रंजल्या-गांजल्यांचा कैवारी आहे. व कथेचा शेवट आणि सस्पेन्सकडे वळणे. सगळ्यांना ही कथा सांगण्याचं कारण एकच, की उद्या जेव्हा तुम्ही हे उपाय कराल, तेव्हा त्या माऊलीसारखा विश्वास मनात ठेवा. आता तुम्ही विचार करत असाल, की त्या माऊलीचे बाप्पांच्या शब्दात असे कोणते 2 शब्द सांगितले होते? चला तर मग जाणून घेऊयात ते 2 रहस्यमयी शब्द. आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याची, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. पुराणात आणि जुन्या जाणत्यांनी सांगितल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या रात्री जेव्हा तुम्ही बाप्पांची आरती करता, तेव्हा एक गोष्ट करा. बाप्पांच्या उजव्या कानात हळूच आपली इच्छा सांगा आणि त्यानंतर फक्त हे 2 शब्द बोला. ते 2 शब्द आहेत ओम सिद्धी. हो मैत्रिणींनो, सिद्धी ही बाप्पाची पत्नी आहे. जेव्हा तुम्ही बाप्पाला सिद्धी या नावाने साकडं घालता, तेव्हा बाप्पा ती इच्छा सिद्ध करण्यासाठी बांधील होतो. हे शब्द बोलताना तुमचा विश्वास पक्का असावा. तुमच्या डोळ्यात पाणी आणि मनात श्रद्धा असेल तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा येत्या 21 दिवसात पूर्ण झालेली तुम्हाला दिसेल. हा अनुभव मी स्वतः घेतला आहे, म्हणूनच आज तुम्हाला सांगते. मित्रांनो, हे उपाय करत असताना मनात कोणाबद्दलही वाईट विचार तुम्ही ठेवू नका. बाप्पा हे प्रेमळ आहेत. ते तुमच्या श्रद्धेच्या भुकेले आहेत. उद्याची ही चतुर्थी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ देत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. हा व्हिडिओ आपल्या सर्व मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.
ओम गणपते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.